भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या पीएनजी ज्वेलर्सचा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरव गाडगीळ यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. त्यांचे आत्मचरित्र चूजिंग गोल्ड हे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहे. चूजिंग गोल्ड हे अत्यंत प्रामाणिक आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित असे पुस्तक आहे. भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक वारशांपैकी एकाचा वारसा तरुण वयात स्वीकारल्यानंतर आज वयाच्या 49शीत डॉक्टर सौरव गाडगीळ यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहत त्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि शिकवणी यांचा प्रांजळ वेध घेतला आहे. हा प्रवास बाहेरच्या जगाला दिसणाऱ्या यशाचा नसून त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वास्तवाचा आणि त्यातून घडलेल्या व्यक्तिमत्वाचा आहे. या आत्मचरित्रात डॉक्टर सौरव गाडगीळ यांच्या आयुष्याला आकार देणारे अनेक महत्त्वाचे क्षण, आजोबा आणि आई यांच्यासोबतचे आयुष्यभर स्मरणात राहिलेले संवाद, काळाच्या ओघात उमगलेल्या गोष्टी तसेच त्यांच्या विश्वास, धैर्य आणि मूल्याची कसोटी पाहणारे अनेक कठीण प्रसंग यांचा प्रामाणिक वेध घेण्यात आला आहे. डॉक्टर सौरव गाडगीळ म्हणाले, आयुष्य जगताना स्वतःसाठी जो वेळ मिळतो त्यात आपण मागे वळून पाहतो तशी संधी मला मिळाली नाही. या पुस्तकाच्या निमित्तानं पहिल्यांदाच ही संधी मिळाली. स्वतःशी संवाद साधत अनेक प्रश्नांना या निमित्ताने मला सामोरं जाता आलं. आजपर्यंत मी घेतलेल्या कोणत्या निर्णयांचा मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे, कोणत्या निर्णयांबाबत आजही मनात सल आहे, कोणते निर्णय अनुभवाच्या जोरावर योग्य ठरले आणि कोणते केवळ नशिबाच्या साथीने योग्य ठरले, या सगळ्या मला पडलेल्या प्रश्नांना मी दिलेलं प्रामाणिक उत्तर म्हणजे चूजिंग गोल्ड हे पुस्तक. त्यात कोणताही आडपडदा नाही किंवा यशानंतर निर्माण होणाऱ्या परिपूर्णतेचा कोणताही आवही नाही असं त्यांनी सांगितलं. आणि मला तरी वाटायचं की आपण काहीतरी वारसातनं ज्या लोकांकडे माझा वारसा आहे, कोणी वारसा असेल 20 वर्षाचा, 40 वर्षाचा, 70 वर्षाचा, 2 पिढ्यांचा, पण त्यांना पण हीच अडचणी असणार जी आपल्याला मनात विचार असतात. म्हणजे एका तरुण समजा चित्रपट दिग्दर्शक असेल, तो कुठलाही विषय घेऊ शकतो कारण त्याच्यावर लोकांच्या अपेक्षा काही नसतात. पण एखादं तुला एक जॉनर सेट झालं की त्याला लोकांच्या अपेक्षा भंग होईल का, ह्याला काय येतं, लोक अर्थ काढतील, हे येतं. असं व्यवसाय करता आम्हाला की जेव्हा मी आपल्या दुकानात या गोष्टी आपण करू शकत नाही. असं तुला वाटलं की हा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय पण करावा? ते मला कसं कधी वाटलंच नाही. मला हा व्यवसाय पहिल्यापासून आवडला. आणि याला कारण दुसरं होतं दाजीकाका, की त्यांनी मला त्यावेळेस खूप सपोर्ट केले की नवीन आम्ही आल्या दुकानात डिजिटल माध्यम वापरायला लागायचं. तुम्ही बिलिंग करा डिजिटली, वेबसाईट चालू करा, नवीन कलेक्शन करा, अशा गोष्टी नेहमी भर दिला.